आता इथे गॅरेजवरती आलो आहे आणि आता इकडे आता कोण नाही आहे. इथे एक मुलगा असतो गॅरेजवरती. इथे दुकानात म्हणजे शटर आता बंद आहे. म्हणजे हा दुसरावाला शटर आहे. माझ्या बाजूला आहे वॉशिंगच्या. मी तिकडे पगारवर काम करतो आणि इकडे ज्याचं शटर आहे त्याने इकडे ज्यांनी मला कामावर ठेवलं त्याच्याकडून भाड्याने घेतलं. म्हणजे असं म्हणू शकतो मी. तर आता मी इथं येऊन म्हणजे सकाळी आलेलो, आता दुपार झाली आहे. म्हणजे एकच गाडी घेतली आता. आणि इकडे कधीपासून मी बसलो त्या लाईट पण गेलेली आता मध्ये. लाईट आता आली आहे म्हणजे परत. आज काय आलं, मी कार आली त्याच्यानंतर मी नंतर बाईक वगैरे आली. तर मी लगभग 3 गाड्यांना मना केला. विचार करून गाडीवाला कारवाला आला तर काय होईल. तर कार तर घेतली आणि आता 1-2 तास झाले तर कार आला तर काय पत्ता नाही. आणि का तर कार पण इथेच लागली आहे. कार पण इकडेच लागली आहे. मी बाहेर पण नाही घेऊ शकत. मला चालवता येत नाही. जो घेतो तो बिझी आता कामामध्ये. गॅरेजवाला बाजूला तो हमेशा कार घेतल्यावर बाहेर घेतो. त्याच्या पण कार घेतो मग तो बिझी आता. आणि आता कारवाला पण अजून आला. गाडी धुवायला आल्यावर मी कधी प्रॉब्लेम होईल. काय होतं की गाडी धुवायला येतात तर जागा नाही आहे. तिथे कारच्या बाजूला गाडी त्यांचं धुवून तर कारवर सगळी घाण येते आणि कार पण घाण येते. तेव्हा तो कारवाला आला तर मग तो बोलतो की कार घाण आहे वगैरे. हा प्रॉब्लेम होतो अगर बाहेर म्हणजे असं बाहेर कुठे पार्किंगला नाही लावली तर. नाही आली गाडी तर मग माझं नुकसान आहे. किंवा आधी 3 गाड्यांना मना केलं तर एवढंच मना केल्यानंतर इथं फायदा होणार नाही. त्याच्यामुळे हा बोललो असतो कारवाला तर आला नाही. एवढ्या वेळात तर कार पण झाली असते. फालतूमध्ये मग मना केला म्हणजे असं म्हणू शकतो. म्हणजे परत यात जास्त कंटाळा आला आहे म्हणून मी असं होतं मला लवकरात लवकर सोडायचं आहे. उद्या 8 दिवस होईल. नंतर कधी पगार कधी देतो तो पगार सोडून टाकून मी. आणि आता अजिबात मन नाही येते काम करायचं. खूप झंझट येते. मला अर्धा 1 तास लेट झाला तर चालेल. फोन करून बोलतो की लेट झाला यायचं दिमाग खराब करतो. मला सांगेल की उद्या लवकर उठा, 6-6:30 उठा. लवकर येईल लवकर येऊन जायचं. आता मग असंच लेट होत राहील. मग तर काय करायचं त्याचं मी एकदम म्हणजे क्लिअर नाही आला पूर्णपणे. थोडा क्लिअर आहे काय करायचं आहे. एकदम काय करायचं ते काय आयडिया नाही मला. तर आता हे सोडल्यावरच समजेल. कारण की हा काम सोडल्यानंतर खूप खाली भेटेल मला. तेव्हा मी विचार करेन काय करायचं आणि काय नाही. बाकी तर आता कार आला कधी येतं त्याची वाट बघतो. ते इथं पार्किंगला पण जागा नाही. इकडे गाड्या वगैरे आहेत. कार बेटर असते बाईक स्कूटी घेण्यापेक्षा. कमी पैसे होतात आणि जास्त असते. कार बेटर असते तर कार बेटर काय असतं तेव्हा ते लवकर येतात. असं 15 दिवस गाडी उभी राहिली तर दुसऱ्या कुठली गाडी घेता येणार नाही. फायदा नाही नुकसान नाही. पावसामध्ये प्रॉब्लेम आहेत खूप सारे. सगळे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचं काही सोडलेलंच बरं. काय म्हणतो